करो ना मैम स्टार्ट वीडियो। शेजारच्या वर्गाच्या मुली नाही माहिती. मामाच्या गावाला जाता का? कोण कोण मामाच्या गावाला इकडे शिकायला आलेले नाही आलेले? तिकडे गेल्यावर काय का कशासाठी जातात तुम्ही? मामाच्या गावाला का जातात? सांगा ना. सुट्टी असते आपल्याला, तिथे मजा करायला वगैरे जातो की उन्हाच्या सुट्टीमध्ये आपण, बरोबर आहे? तर कोणी कोणी कशासाठी आलेलं असतं? शिक्षणासाठी पण मामाच्या गावाला जातो, बरोबर? राहू कशासाठी जातात तुम्ही? काय मुलं कशासाठी जातात अजून मामाची? कोणाकोणाची असते दिवाळीसाठी. शिक्षणासाठी काही मुलं जातात, ते का जातात? कारण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतात का, कोणाचे आई वाढलेले असतात, कोणाचे वडील आई वडील बाहेर असतात, म्हणून मामाच्या गावी शिकायला. तशी तुला काय दिसते? एक मुलं चित्र आहे ते अभ्यास करते, त्या मुलीला जवळ घेतला आईने, बरोबर आहे? दिसते सर्वांना. पण आपण जो पाठ शिकणार आहोत प्रीतम ह्या पाठात ना, तो मुलगा त्याच्या आईपासून वंचित आहे, जी आई वारलेली त्याच्यामध्ये. कसं जात आपण कोणता पाठ शिकणार आहे? प्रीतम. पाठाचे लेखक कोण आहे? माधुरी शानबान. काय नाव आहे? माधुरी शानबान. काय ग? बोल ना ग. आपण कोणता पाठ शिकणार आहोत? प्रीतम आणि त्याचे लेखक आहे माधुरी शानबान. सर्वात पहिले आपण पाठाचं वाचन करूया. सर्वांनी लक्ष द्या. आधी आपण लेखकाचा परिचय थोडक्यात करून घेऊया. माधुरी शानबान 1992 प्रसिद्ध लेखिका व विज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या त्या. स्वप्नाकडून सत्याकडे रिचर्ड फेनमन एक अवलिया संशोधक होत्या त्या. CNR राव अनोख्या रसायनाने बनलेला माणूस. APJ अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध. JRD एक चतुरस्त्र माणूस. ब्रेन वेव्हज लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट इत्यादी पुस्तके त्यांची काय होती? प्रसिद्ध होती. त्यांच्या अनेक विज्ञान कथाही प्रसिद्ध आहेत. त्यांचे एवढे पुस्तक काय होते? प्रसिद्ध होते. तर आपण प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे. आई वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते यांचे हृदय स्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. तर आपण आता लेखिकेचा परिचय आणि थोडक्यात आपण हे पाठात काय हे बघून घेतले.
तर आता आपण पाठाचे वाचन करूया आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, सर्वांनी लक्ष द्यायचे. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर एक किरकोळ मुलगा उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टी शेप टाकून मी पुढेच उंचारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले आणि उमजत गेले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशी न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसा बसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठीही लिहिता येत नाही तुला. तुझ्या आई वडिलांनाही मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहे. गायत्री आणि तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्द लिहिता येत नाही. घाबरत, अडखळत एक एक शब्द उच्चारत धीड एकटं बोलल्यासारखं प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्या बरोबर 1 वर्ष बंगलात होतो. त्यापूर्वी पंजाबी शिकलो. याच वर्षी मी इथे मामा मामींकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाही. समजले माझं वाचलेलं? सर्वांनी मौन वाचन करायचंय. त्याच्यातून मला प्रश्न विचारणार ना. 8वीचे विद्यार्थी झालं सर्वांचं मौन वाचन करू. मी फळा प्रश्न लिहिलेला आहे. कोण वाचतो तो प्रश्न? त्यांची आई केव्हा वारली? तर मी आता वाचले, तुम्ही पण मौन वाचन केले. तर प्रीतमची आई केव्हा वारली माहिती का? माहिती का? चार वर्षाचा असताना त्याची आई वारली. अगदी बरोबर, छान उत्तर दिलं हा. चला मग आपण आता पाठाचं स्पष्टीकरण बघूया. पाठाचं स्पष्टीकरण बघूया. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. तर लेखिका काय म्हणतात? दुसरीच्या वर्गात मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. कसा प्रवास आहे? जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या सरकार म्हणतात. लेखिका काय म्हणतात? दुसरीच्या वर्गात नेहमीप्रमाणे काय घेत होती? तर हजेरी घेत होती. तर त्या नावामध्ये अचानक नवीन नाव आलं. ते काय होतं? प्रीतम लुथरा हे नाव वेगळं आलं लेखिकेचे. तो नाव हजर असं अचानक उठून एक मुलगा म्हणाला, हजर एक किरकोळ मुलगा उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. लेखिका काय म्हणतात? एक किडकिडीत अंगकाठीवाला मुलगा. किडकिडीत अंगकाठी म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तो बारीक असलेला एकदम किडकिडीत अंगकाठी. नवीन शब्द आहे, सर्वांनी लिहून घ्यायचे.
बारीक किरकिरीत अंगकाठी म्हणजे बारीक बारीक म्हणत नाही का आपण एखादा नवीन शब्द उच्चारतो कुठेतरी आपण ऐकतो अरे तो खूपच किरकिरी अंगकाठीवाला आहे तर म्हणजे बारीक त्या रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम रया गेलेला म्हणजे असं एकदमच तो आपण कधी कधी शाळेत येतो आपण कधी कन्व्हिन्स सुटलेला नाही राहत त्या पद्धतीने रया गेलेला युनिफॉर्म घालून तो आलेला होता आणि तो खाली मान काढून वर्ग शिक्षिकेकडे बघत होता अगं, बसून ये ना, 2 मिनिटं पॉज कर.